त्यानंतर गुरुनाथजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर किशोरजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर व्हॉइस ऑफ भिवंडी सिद्दीकजी भाबे सर यांचा देखील इथे आपण सन्मान करूया, ज्यांनी 2 दिवस अप्रतिम समालोचन केलं. सिद्दीकजी भाबे सरांना नामवंत पंच यस सिद्दीक सर येत आहेत, सिद्दीक भाबे सरांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. ओमसाई क्रिकेट संघ PCA 40+ यांच्या माध्यमातून अपकमिंग टुर्नामेंट आहे 3 जानेवारीला, आणि त्याचे इन्व्हिटेशन आपण नक्कीच या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला देखील देखतायत. यस, आपण सिद्दीकजी भाबे सरांचा इथे सन्मान करूया. सिद्दीक भाबे सर आहेत, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ ठाणे भिवंडी म्हणून त्यांची ओळख आहे. एक लेजंड कॉमेंटेटर सिद्दीक सरांचा इथे आपण सन्मान करतोय. प्रकाशजी म्हात्रे, नितीन भोईर, आणि विनंती असेल जी गोंदले साहेब आपण देखील या व्यासपीठावरती. सर्व आयोजन समिती आहे, त्यांना विनंती असेल आपण देखील या. अभिजित पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. नक्कीच अमित डांगरे यांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर अजीम सर आपण देखील या. त्यानंतर आमचे ऑफिशियल यांचा देखील इथे आपण सन्मान करूया, परंतु त्याआधी अजीम सरांचा असली
केला विशेष सन्मान केला जाईल. त्यांना लगेचच निघायचं आहे गोव्याला, कारण की सॅंगिंग प्रीमियर लीग देखील आहे. त्यांचे सहकारी या पण काही हरकत नाही यस आलेले आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या tenniscricket.in साठी. ही स्पर्धा संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील स्पर्धेला डीजे असेल, मंडप डेकोरेशन असेल, खऱ्या अर्थाने हे मैदान सजवण्यात आलं आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. निलेश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. ते उपस्थित आहेत अभिजितजी पाटील साहेब आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. अभिनंदन. खऱ्या अर्थाने दुसरा क्रमांक मिळवलेला आहे या स्पर्धेमध्ये. श्रीराम कोल्ड्स कोल्हापूर आणि अभिनंदन खऱ्या अर्थे मेहरबानजी राजू शिंदे साहेबांचं, ज्यांनी चॅम्पियनशिप पटकावलेली आहे या सीझन 1 चा चॅम्पियन संघ. आणि विनंती असेल मेहरबानजी राजू शिंदे साहेबांना की आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील अभिनंदन आम्ही करूया, कारण की पहिला विजेता कोण होता हाच सर्व विचारत असतात आणि पहिला विजेता आवर्जून सांगेन, गर्वाने ते देखील सांगतील की ही स्पर्धा 50 वर्ष 100 वर्ष होऊ द्या, परंतु पहिले चॅम्पियन आम्ही होतो, हे गर्वाने सांगतील कराडकर. यातील मात्र शंका नाहीये. क्या बात आहे, भरपूर आनंदित आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या मेहरबान राजू शिंदे साहेबांसाठी. नक्कीच सदस्य देखील आहेत या कमिटीचे आणि भरपूर आनंदित आहेत. फायनल मॅन ऑफ द मॅच साठी बॅट देखील आहे. प्रेसी प्लेअर एडिशन स्मॅशर्स प्लेअर एडिशन कडून ही बॅट देखील आहे. तर आपण कनक 11 भांडूप या टीमचे संघ मालक आहेत आणि त्यांना आपण इन्व्हाइट करूया. शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि प्रेसी अंकल यांना विनंती असेल आपला सन्मान आपण केला जाईल. प्रेसी भाई नितीन भाई यांचा इथे आपण सन्मान करूया. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून अंतिम सामन्यासाठी बॅट आहे मॅन ऑफ द मॅच साठी.
त्रिपालजी पवार साहेबांचं देखील अभिनंदन, कारण की द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे. तर शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया, परंतु त्याआधी मी सर्वांना विनंती करतो, चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल त्या आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग सीझन 1, ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग सीझन 1 आवडलं असेल तर आयोजकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. कार्याध्यक्ष प्रमोदजी म्हात्रे यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. कार्याध्यक्ष विनंती असेल प्रमोदजी म्हात्रे साहेबांना की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. तर शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. 18 चेंडू, शेवटच्या 18 चेंडूमध्ये 30 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि 5व्या षटकामध्ये मेडल षटक हाताळलं संघ आहे भाई यांच्या माध्यमातून. आणि ही ब्युटिफुल ट्रॉफी आहे. नवनाथजी जानी साहेबांकडून ही ट्रॉफी आहे आणि ती देऊन आपण सन्मानित करूया. दीपक मडवी शेवटच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच दीपक मडवी आहेत. अभिनंदन दीपकजी मडवी. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर हे पारितोषिक. यस, आपण ही ब्युटिफुल बॅट देतोय. त्यानंतर ट्रॉफी देखील आहे. जानी साहेबांकडून ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे, त्यांचं देखील विशेष आभार. अभिनंदन दीपकजी मडवी यांचं. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर हे पारितोषिक. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफी आहे. फास्ट ट्रॅक लॉजिस्टिक नवीनजी शर्मा यांच्याकडून ट्रॉफी आहे. आणि दिनेश सावंत मेडिटेक रायगड यांच्याकडून 21,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेमधील ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मधील बेस्ट बॉलर आहे, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे, विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. संघ आहे रोहन नाईक, अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान कराड या संघाचा रोहन नाईक या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर. नाशिक टीमचे ओनर आदरणीय नितीन शेठ यांना विनंती असेल आणि मेघनाथजी गोंदले साहेबांना विनंती आहे आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. रोहन नाईक आहे, स्पेशल बॅट आहे. आणि यस, क्या बात आहे. रोहन नाईक सेलिब्रेट करताना, कारण की ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मधील पहिला गोलंदाज जो ठरलाय तो म्हणजेच बेस्ट बॉलर रोहन नाईक, मॅन फ्रॉम मुंबई. अभिनंदन रोहनजी नाईक. तर या स्पर्धेमधील आपण देऊया या पुढील पारितोषिक. आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक आपण देऊया. बेस्ट बॅट्समन साठी पुन्हा एकदा मेडिटेक रायगड कडून आदरणीय दिनेशजी सावंत यांच्याकडून 21,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि फास्ट ट्रॅक पारितोषिक आहे. आणि फास्ट ट्रॅक लॉजिस्टिक नवीनजी शर्मा यांच्याकडून ब्युटिफुल ट्रॉफी आहे. आणि
नितीनबाई आणि तरुणबाई यांच्याकडून ही ब्रँडेड बॅट आहे, लिमिटेड प्लेअर एडिशन आहे आणि ती देऊन आपण सन्मान करूया या स्पर्धेमधील ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग सीझन 1 मधील बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, ज्याने या स्पर्धेमध्ये एकूण धाव बनवल्या 99, विकेट मिळवले 4. खऱ्या अर्थाने हा खेळाडू मॅन ऑफ द भिवंडी दीपक मडवी. दिनेशजी सावंत यांच्याकडून 21,000 रुपयांचं पारितोषिक आहे. फास्ट ट्रॅक लॉजिस्टिक नवीनजी शर्मा यांच्याकडून ब्युटिफुल ट्रॉफी आहे आणि तरुणभाई यांच्याकडून प्लेअर एडिशन बॅट देखील आहे, लिमिटेड प्लेअर एडिशन बॅट. क्या बात आहे. तर नक्कीच दीपक मडवी अभिनंदन. खऱ्या अर्थाने ते रेसमध्ये होते मॅन ऑफ द सिरीजच्या. संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 विकेट आणि 99 धावा. अभिजी पाटील साहेबांना विनंती असेल आणि मेहरबान राजू शिंदे साहेबांना विनंती आहे आपण यापुढे आणि आपले शुभ हस्ते आपण देऊया दीपक मडवीला बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक. अभिनंदन दीपकजी मडवी यांचं आपण करूया, कारण की शेवटच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर षटक देखील आपण पाहिलं. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मधील बेस्ट बॅट्समन दीपक मडवी यांच्याशी आपण चर्चा करूया. हार्ट भिवंडी गेली कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. नक्कीच दीपक मडवी यांनी नक्कीच बेस्ट बॅट्समन मिळतंय. दीपक सर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पहिल्यांदा मी सर्व ऑल इंडिया 40+ कमिटी म्हणजे निलेश म्हात्रे आणि त्यांची पूर्ण टीमला धन्यवाद. एखादी टुर्नामेंट ऑर्गनाईज करायला खूप खूप कष्ट घेतले त्यांनी. 3 महिन्यापासून मी सतत त्यांचे अपडेट घेत होतो आणि ते कॉल केला तर ते कधी कराड म्हणजे फिरतीवरच असायचे. आणि एवढा मोठा चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला म्हणजे 40+च्या प्लेयर लोकांना दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि खूप खूप नेक्स्ट त्यांना धन्यवाद देतो आणि खूप खूप नेक्स्ट साठी त्यांना शुभेच्छा देतो, कारण खूप चांगली टुर्नामेंट केली, खूप मजा आली. ग्राउंड खूप सुंदर आहे आणि सर्वच म्हणजे कुठेच काही नाव ठेवायला जागा नव्हती ते. संघ चॅम्पियन झालाय. नक्कीच टीमचे ओनर भरपूर आनंदित आहेत. मेहरबानजी राजू शिंदे साहेब, ज्यांनी तो विश्वास तुमच्यावरती दाखवला होता, तो विश्वास तुम्ही सार्थक ठरवला आणि चॅम्पियन झालेले आहेत. तुमच्या संघाविषयी काय सांगाल? संघ आमचा पहिल्या मॅचला आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो, पण आम्ही एक मीटिंग घेतली आणि ग्राउंड बद्दल काय म्हणणं असेल, कारण की ऐतिहासिक हे मैदान आहे, लश ग्रीन आउटफील्ड आहे. ज्याप्रमाणे साजिद सरांनी सांगितलं की 20 ते 25 वर्षापूर्वी नक्कीच आपण शेतामध्ये असेल खड्ड्यांमध्ये असेल खेळायचो, परंतु आता क्रिकेट डेव्हलप होत चाललेलं आहे आणि त्या अनुषंगाने 40+ कारण की परंतु 40+ मध्ये आपण पदार्पण केलं आणि खऱ्या अर्थाने गेली 4 ते 5 वर्ष आपण पाहतोय 40 क्रिकेटला देखील सुगेचे दिवस आलेले आहेत. नक्कीच, कारण आम्ही सुरुवातच शेतामधून केलेली. आमचा पहिला टार्गेट असायचा बांधायच्या त्या बाजूला बॉल उडून 3 धावा धावायच्या किंवा 4 धावा धावायचं, हे आमचं टार्गेट असायचं. पण आता आम्हाला एवढं भारी प्लॅटफॉर्म मिळालं, एवढं भारी ग्राउंड भेटते, हे बिलीव्ह नाही होत का. एक ग्राउंड म्हणजे IPLचं लुक आहे ग्राउंडला आणि मी तर स्वतःला ग्रेटफुल मानतो की या ग्राउंडवर खेळलो प्लस विनर झालो. खूप खूप गोड आठवणी घेऊन चाललो इथून. क्या बात आहे. नक्की शुभेच्छा स्पर्धांसाठी. नक्कीच आपण पहिल्यांदाच मी पाहतोय जय सर, अनेक टुर्नामेंट आपण पाहतो जिथे अनेक लीग स्पर्धा देखील नक्कीच ऑर्गनाईज केले जातात, परंतु त्या लीगमध्ये पॉईंट असतात. परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की या स्पर्धेमध्ये रिअल मनी आपण दिलेली आहे प्रत्येक आयोजकाला आणि एक चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणेन 40+ला देखील सुवर्ण दिवस येत आहेत, कारण की यांनी देखील एक काळ गाजवलेला आहे. जेव्हा त्याने 40+ मध्ये पदार्पण केलं त्यांना देखील वाटलं असेल की आपलं क्रिकेट इथे थांबलंय, परंतु गेली 4 ते 5 वर्ष आपण पाहतोय नक्कीच 40+च्या अनेक मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा होत असतात, परंतु त्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या सर्व आयोजकांनी, त्यांचं देखील मी विशेष आभार मानतो. खऱ्या अर्थाने हे नाची आपण रक्कम देतोय सर्वांना, ही प्रामाणिक गोष्ट आहे. आयोजकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. हे चित्र आपण फार कमी टुर्नामेंटमध्ये पाहत असतो की जेवढी बोली लागते तेवढे कॅश प्राइज आपल्याला मिळतात,
कारण की प्रत्येक ठिकाणी जय सर आपण देखील जाता, पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपले दौरे असतात. प्रत्येक ठिकाणी पॉईंट दिले जातात, 1,00,000 पॉईंट असतील, 2,00,000 पॉईंट असतील, परंतु या स्पर्धेमध्ये सर्व संघ मालकांना रिअल मनी दिली होती ऑप्शनसाठी, ही महत्त्वाची गोष्ट. संतोष मुळीक यांना विनंती असेल आपण या सर्वांनी, या कराडचे खेळाडू आहेत. यस, थोडंसं लवकर या, घाई करा थोडीशी. संतोष मुळीक यांना आपण हे प्राइज देतोय. रामदास म्हात्रे यांना विनंती असेल आपण या पुढे आपले शुभ हस्ते आपण देतोय. त्यानंतर मेहबूब शेख आपण देखील या. रोहिदास म्हात्रे यांना विनंती असेल आपण या पुढे आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. त्यानंतर अमर हरदास आपण देखील या. खऱ्या अर्थाने लकी 12th मॅन आहेत कराड या टीमचे मित्र म्हणेन. किशोर पाटील साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. त्यानंतर अनिल इंगवले आपण देखील या. अजय यांना विनंती आहे, जे कनक 11 भांडूपचे आहेत, अजय यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. अजय बोरगडे आहेत. आणि त्यानंतर शेखर दळवी, अजय बोरगडे आहेत. आणि त्यानंतर शेखर दळवी, यस, कनक 11 या टीमचे पुरस्कर्ते आहेत. शेखर दळवी यांना विनंती आहे आपण देखील या. अभिनंदन शेखर. त्यानंतर आपण देऊया दीपक मडवी, क्या बात आहे, हार्ट ऑफ भिवंडी. शेखर दळवी अभिनंदन, संघ चॅम्पियन झालेला आहे. दीपक मडवी यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे, कारण की बेस्ट बॅट्समन देखील आहेत या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने त्यांना देखील आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि त्यांच्या तोंडून 2 शब्द ऐकायला आवडतील या स्पर्धेबद्दल. धन्यवाद. पहिले तर मी जय सरांचं धन्यवाद सांगेल. जसं मी ऑक्शनमधून राजू प्रतिष्ठान अतुलदादा प्रतिष्ठानमध्ये मी जसं गेलो तसं मला जय सरांनी लगेच फोन केला, निरंजन कॉंग्रॅच्युलेशन, तू सांगतो की सातारा कराडमध्ये टीममध्ये गेलेला आहे. तर जय सरांचं पहिले मी धन्यवाद सांगेल. मी पालघरचा असून मी कराड संघातून खेळलो आणि फायनल जिंकलो, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. ती म्हणजे माझ्या सादिक सरांमुळे. सादिक सरांनी मला लगेच सांगितलं की तू प्रॅक्टिसला येऊ शकला नाही, पण तू खेळत राहा, प्रॅक्टिस करत राहा. आणि नरू सरांनी मला प्रत्येक बॉलसाठी खूप एफर्ट्समध्ये सांगितलं की तू फक्त हलक्या मनाने खेळ, टेन्शन घेऊन खेळू नको, आपण 100% जिंकूया. तर धन्यवाद सर, सर्वांनी मला एवढं चांगलं हे केलं, त्यामुळे धन्यवाद. क्या बात आहे. नक्की सादिक राजापूरकरचा आपलं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की ॲज अ मेंटॉर, ॲज अ कोच आपण चांगली कामगिरी केली आहे. राजेश गोहिल आपण देखील या. क्या बात आहे. त्रिपाल पवार साहेबांना विनंती आहे आपण यापुढे आपले शुभ हस्ते आपण देऊया राजेशला. हे त्यांचं मानधन खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन सर्व मॅनेजमेंट कमिटीचं, कारण की त्यांनी ही रिअल मनी ठेवली या संपूर्ण ऑप्शनमध्ये. त्यानंतर संदीप पाटील यांना विनंती आहे आपण देखील. संदीप पाटील आपण देखील या. आपल्यासाठी देखील मानधन आहे. सर्वांचं मनापासून आभार मानेन. त्यानंतर सचिन कदम, फिरोज बागवान कमिटी मेंबर देखील आहेत. खऱ्या अर्थाने नक्कीच ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी त्यांनी देखील अथक परिश्रम घेतलेले आहेत. नक्कीच अभिनंदन, त्यांना देखील आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार आधी सगळ्या सरांचं आणि त्यानंतर आमचे कॅप्टन नरेंद्र सरांचं, की भरपूर त्यांनी एफर्ट देऊन आम्हाला मैदानामध्ये कसं खेळायचं हे शिकवलं आणि या स्तरापर्यंत पोहोचवलं. मी सगळ्या टीमचं माझ्या अभिनंदन करतो आणि थांबतो. त्यानंतर विनंती असेल व्यासपीठावरती योगीजी गोलाईत साहेबांना की आपण यापुढे आपले शुभ हस्ते आपण देऊया. साजिद लाला यांना हे त्यांचं मानधन. खऱ्या अर्थाने साजिद लाला यांनी 3 षटकार देखील लगावले. जय पवार सर यांचे अत्यंत विश्वासू आहेत, कारण की JP पॅनलचे ते देखील सदस्य आहेत. त्यानंतर
त्यानंतर आपण देऊया नक्कीच ज्या संघाने खऱ्या अर्थाने ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला, रनरअप संघ राहिला, अर्थातच आदरणीय अभिजितजी पाटील साहेबांचा संघ श्रीराम कोल्ट्स कोल्हापूर या टीमच्या सदस्यांना विनंती असेल एकेकाने यायचं आहे. व्यासपीठावरती विनंती आहे फिरोज बागवान साहेबांना की आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण देऊया दीपक गुरव यांना त्यांचं मानधन. दीपकजी गुरव इथे उपस्थित आहेत. त्यानंतर आपण अमोलजी भोजने साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या. अमोल भोजने, मेघनाजी गुंडले साहेबांना विनंती आहे दादा आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. त्यानंतर नामदेव गुरव यांना विनंती असेल आपण देखील या. नक्कीच ते देखील मनोगत व्यक्त करतील या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. आम्ही पूर्वी क्रिकेट खेळत होतो त्यावेळी ग्राउंडवर ग्रास क्वचितच बघायला मिळायचं. त्यामुळं आता जे ग्राउंड बनवलं आहे त्या ग्राउंडचं खरंच असं वाटत होतं की आपण रणजी ट्रॉफीची मॅच खेळतो का काय असं आम्हाला ते फील होत होतं. आणि ज्या आयोजकांनी एक नवीन संधी आम्हाला दिली की बाबा 40+ झाले तर तुम्ही खेळू शकता. आणि या खेळामुळं परत असं सगळे खेळताना वाटत होतं की 40+ नाहीत 24ची सगळे वाटत होते. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म त्यांनी आम्हाला दिला त्याबद्दल त्या कमिटीचं आणि ज्या संघ मालकांनी सर्वांनी ऑप्शनमध्ये घेऊन आम्हाला खेळायची संधी दिली त्या सर्व संघ मालकांचं सुद्धा मी आभार मानतो आणि थांबतो. तरुणभाई यांना विनंती असेल नामदेवजी गुरव यांना आपण देऊया मानधन. त्यानंतर विकास जाधव आपण देखील या. मेजर विकास जाधव क्या बात आहे. नक्कीच खूप चांगली पर्सनॅलिटी आहे आणि कोल्हापूरचा सिम्बा त्यांना म्हटलं जातं. महाराष्ट्र पोलीस आहेत, नेहमीच तत्पर असतात आपल्या या सेवेसाठी, कारण की त्यांच्याचमुळे आपण सण हे साजरे करतो. नक्कीच त्यांना देखील आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद सर्वांचे. अतिशय सुंदर टुर्नामेंटचं आयोजन सर्वांनी केलं. आपली सर्व कमिटी असेल, अगदी खेळाडूंच्या चहाची व्यवस्था असेल, त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल किंवा त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थापासून कुठल्याही गोष्टीमध्ये आपण कमी पडला नाही. आणि स्पर्धा खेळताना ग्राउंडचं तर सर्वांनी बोललेच, पण त्या व्यतिरिक्त आपलं खेळाडूंशी जे वागणं होतं किंवा आपल्या कमिटी सर्वांचं जे खेळाडूंशी वागणं होतं ते अतिशय खूप आदरपूर्वक होतं. आणि आम्ही खरंच आभारी आहे आम्हाला तुमची स्पर्धा खेळायला मिळाली. अशी स्पर्धा तुम्ही कंटिन्यू घेत राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. क्या बात आहे. नक्कीच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. खऱ्या अर्थाने यंग खेळाडूला लाजवेल असा फिटनेस देखील आहे विकास जाधव साहेबांचा. त्यानंतर कल्पना आहे आणि तुकाराम महाराज यांना विनंती असेल महाराज नक्कीच 2 शब्द या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नक्कीच प्रसन्ना सरदेसाई यांना विनंती असेल आपण देखील या. प्रसन्ना सरदेसाई अजय सरांच्या शुभ हस्ते आपण देऊया त्यांना हे त्यांचं मानधन. खऱ्या अर्थाने ही चांगली संकल्पना आहे लीग फॉर्मॅटमध्ये. आता याची कॉपी निलेश दादा भरपूर आयोजक करतील यातील मात्र शंका नाही आहे. नक्कीच प्रसन्न यांना विनंती असेल सर आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. ऑल इंडिया 40 लिजंड्स क्रिकेट वेलफेअर असोसिएशननं जी संधी उपलब्ध करून दिली जुन्या प्लेयर्सना, आम्ही यांना फक्त आधी बघत होतो पण लाईव्ह वगैरे बघता येत नव्हतं, मॅचेस लांब लांब असायच्या. पण आता यूट्यूब लाईव्हमुळे सगळे जुने प्लेयर परत खेळायला बघायला मिळायला लागलेत. खूपच चांगले प्लेयर आहेत आणि ग्राउंड तर मस्तच. कमिटीनं सगळं सोय एकदम छान केलेली. त्यांना शुभेच्छा. त्यांनी कायम असंच करत राहावं. आमच्याकडनं पूर्ण सहकार्य राहील त्यांना. अभिनंदन पुन्हा एकदा. त्यानंतर सचिन चौगुले आपण देखील या ज्यांनी या स्पर्धेमधील एकमेव विकेट हॅट्रिक आणि फायफर देखील पूर्ण केलंय. क्या बात आहे. सचिन चौगुले यांना आपण हे त्यांचं मानधन देतोय. त्यानंतर आपण देऊया रियाज पटेल आपण देखील या.
आपण देखील या. सचिन कदम सरांच्या शुभ हस्ते आपण देऊया रियाज पटेलला. क्या बात आहे, 15 वर्षे एकत्र ते खेळलेले आहेत, मैत्रीचे संबंध आहेत गेली 15 वर्ष. नारायण गावडे आहेत ज्यांनी सुपर 6 पण देऊया. खऱ्या अर्थाने जय नाझरे यांना हे मानधन. आणि रोहन नाईक आपण देखील या. रोहन नाईक आपलं देखील मानधन बाकी आहे. अतुल दादा प्रतिष्ठान कराडचे रोहन नाईक आपण देखील या. राजा घरत साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. क्या बात है. आपण या व्यासपीठावरती आपला देखील विशेष सन्मान केला जाईल आणि आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत आपलं व्यक्त करायचं आहे. विशाल कल्याणकर यांचा इथे आपण सन्मान करूया. खऱ्या अर्थाने अभिनंदन. हैदराबाद फाल्कॉन रायझर या टीमचे ते असिस्टंट कोच आहेत. बोलावं लागेल नक्कीच बोलावं लागेल. कोच आहेत आणि फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती आणि त्यांना आपण देऊया ISPL 2 साठी लाख लाख शुभेच्छा. विशाल यांना विनंती आहे आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे, कारण की संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील ISPL ची चर्चा आहे आणि त्या ISPL चे आपण देखील घटक आहात. कसं वाटतंय? आणि संपूर्ण या ISPL बद्दल असेल, संपूर्ण ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग बद्दल काय म्हणणं असेल? 40+ प्लेयर आधी खूप चांगले होते, पण त्यांना म्हणजे असं चांगल्या ग्राउंडवर खेळायला मिळत नव्हतं. परत म्हणजे त्यांचे जे काय आहे की म्हणजे परफॉर्मन्स जो आहे तो म्हणजे ह्या ग्राउंडवर खेळायला मिळाला. परत लाईव्ह कधी होत नव्हत्या त्या टुर्नामेंट. 40+ खेळाडूंना खेळायला मिळालं, कारण की एवढे कष्ट घेणं सोपं नाही आहे टुर्नामेंटला. की बाबा आपण इथं आता बदलापूरमध्ये टुर्नामेंट घेतोय, इथलेच 12 स्पॉन्सर करायचे आणि प्लेयर बोलवायचे, हे सोपं असतं. पण प्रत्येक गावात आपली फॅमिली सोडून 2-2 दिवस राहून जे स्पॉन्सरला विनंती करायची आणि हे स्पॉन्सर करायचे, हे एवढं इझी नसतं. आणि खेळाडूंना पण ते म्हणजे स्पॉन्सरचे आदर केले पाहिजेत, कारण की ते 40+ नंतर आपलं एक फॅमिलीला वेळ द्यायचा असतो किंवा क्रिकेट थोडं कमी आलेलं असतं. परंतु त्यांनी म्हणजे 40+ वर पैसे लावले म्हणजे 1.5 लाख रुपये देऊन फ्रँचायझी घेतली आणि तुम्हाला संधी दिली, ते तुम्ही योग्य येऊन खेळले पाहिजे. जे प्लेयर सोडून गेले टुर्नामेंट त्यांना पण ते कळलं पाहिजे की बाबा आपल्यावर ओनरनी विश्वास ठेवला होता, की बाबा म्हणजे बोली लावली होती आणि पूर्ण टुर्नामेंट खेळली पाहिजे होते. त्यांना माहीत होतं की कुठल्या डेट्सला टुर्नामेंट आहे. मेडिकल रिझन असेल तर ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या वर्षी व्हायला नकोत, कारण की एवढी मेहनत घेणं सोपं नसतं. आणि सर्व ऑर्गनायझरचं धन्यवाद. थँक्यू. नक्कीच आपण देऊया विशाल कल्याणकर सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि ISPL 2 साठी शुभेच्छा आपण देऊया. यानंतर आपण देऊया 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये अर्थातच ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मधील सोलापूर टीमचे संघ मालक इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. त्रिपाल पवार आणि नागेश महामुरे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. अप्पा डोके साहेब आपण इथे उपस्थित असाल तर आपण देखील या. अप्पा डोके साहेब आपण देखील या.
तर या स्पर्धेमधील अर्थातच ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आहे. रनरअप संघ ठरलेला आहे. रोख रक्कम 2.5 लाख रुपये व आकर्षक ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग चषक देऊन आपण सन्मान करूया. संघ आहे अभिजित पाटील फॅम टीम श्रीराम कोल्ट्स कोल्हापूर संघ या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ. विनंती असेल रामदासजी म्हात्रे साहेब, त्यानंतर गुरुनाथजी पाटील साहेब, किशोरजी पाटील साहेब, किशोरजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते. नक्कीच MP चे संघनायक आहेत. क्या बात आहे. मध्य प्रदेश, क्या बात आहे. मध्य प्रदेश मधून नक्कीच दिलीप बिजवा आले होते. खऱ्या अर्थाने मध्य प्रदेश म्हटलं तर उज्जैन, जय महाकाल असं म्हटलं तर निलेश म्हात्रे सर, नहीं मिलेगा चैन जब तक आते नहीं उज्जैन. आणि उज्जैनचे दिलीप बिजवा आहेत. अभिनंदन अभिजितजी पाटील साहेब येऊन आपण सन्मानित करूया. नक्कीच श्रीराम क्लोथ्स कोल्हापूर या टीमला. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज. आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी होंडा शाईन आहे. आणि ती होंडा शाईन आम्हाला लाभली आहे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक साईजी शिवाजी शेलार साहेबांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीजची होंडा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि त्यांच्याच माध्यमातून ही बाईक आम्हाला लाभलेली आहे. आणि नवीनजी शर्मा यांच्याकडून ही क्रिस्टल ट्रॉफी आहे. फास्ट ट्रॅक लॉजिस्टिकचे सर्व आहेत. आणि आपण देऊया या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज कराड टीमचे ओनर विनंती असेल मेहरबान राजू शिंदे साहेबांना. त्यानंतर तरुणभाई आणि विनंती आहे साहेबांना की आपण यापुढे आपल्या अजयजी बोरगडे, कारण की ते कनक इलेव्हन भांडूप या टीमचे ओनर आहेत. या चौघांच्या शुभ हस्ते आपण देऊया ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मधील मॅन ऑफ द सिरीज. मी आधीच उल्लेख केला होता की दीपक मडवी देखील या रेसमध्ये होते. दीपक मडवी यांच्या धावा होत्या 99, विकेट होते 4, टोटल पॉइंट 111. आणि या स्पर्धेमध्ये जो मॅन ऑफ द सिरीज ठरलाय, ज्याच्या धावा आहेत 116 आणि विकेट आहे वेशवी रायगडचा क्रिस गेल. समर्थ कडू टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्यामध्ये कंजूसी नको, विनंती असेल सर्वांना. समर्थ कडू ठरलाय सीझन 1 मधील मॅन ऑफ द सिरीज. क्या बात आहे. अभिनंदन समर्थ कडू. क्रिस गेल रायगडचा मॅन फ्रॉम वेशवी. समर्थ कडू यांच्याशी आपण संवाद देखील साधूया. समर्थ कडू नक्कीच बजावलेली आहे आणि कॅप्टन देखील आहेत कनक इलेव्हन भांडूप या टीमचे. आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया, कारण की या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज ठरलेले आहेत. समर्थ अभिनंदन, खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी केली. समर्थ कडू यांच्याशी आपण चर्चा करूया. नक्कीच पाहिलं गेलं तर एक लेजंड क्रिकेटर आहेत. झाल्या त्यामुळे संघ पराभूत झाला, परंतु नक्कीच आनंदाची गोष्ट की
ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगमधील सर्वोत्कृष्ट पारितोषिक तुला मिळत आहे, कसं वाटतंय? नक्कीच मला खूप म्हणजे एन्जॉय झालं, परंतु नक्कीच मी पहिली माझ्या टीम आणि संघमाकडून थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण एका षटकामध्ये आम्ही या टुर्नामेंटमधून बाहेर झालो. परंतु नेक्स्ट टाईम नक्कीच मी अजून चांगला प्रयत्न करेन आणि ऑर्गनाईज केलेली ही टुर्नामेंट खूप मी एन्जॉय केली. नक्कीच जय सर, निलेश आणि सर्व कमिटी खूप तुम्ही एन्जॉय केले. आणि खरं सांगायचं तर या स्टेजवर मला आणणारा माझा नक्की सर असेल, तर एक माझा खास पार्टनर समीर सर. आणि या टुर्नामेंटमध्ये ऐतिहासिक स्पर्धा संपन्न झाली. पाहता क्षणी प्रेमात पडावं असे मैदान आहे आणि पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी ही स्पर्धा आपण पाहिली. संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि स्पेशली या ग्राउंडबद्दल काय म्हणणं असेल? नाही, मी ज्या दिवशी या ग्राउंडवर आलो होते तेव्हाच मी सांगितलं ह्या मैदानावर मी नक्कीच गाजणार. कारण असं म्हणजे बघितल्यानंतर जेव्हा व्हिडिओ तर बघितली ग्रुपवर तेव्हाच सांगितलं की ह्या मैदानावर मी काहीतरी करून दाखवणार, हे नक्कीच मला अभिमान वाटत होतं. क्या बात आहे, अभिनंदन करून दाखवलेलं आहे, कारण की मॅन ऑफ द सिरीज आहेत ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मधील. अभिनंदन समर्थ कडू आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा असतील. यस, चावी आणि बाईक वरती फोटो सेशन करायचंय, फोटोशूट करा आपण. यस, मॅनेजर आमचे आदरणीय. यस, गाडी आपण एक राऊंड मारायची आहे समर्थ कडू, कारण की रायगडचे अनेक मैदान आपण गाजवलेत. क्या बात आहे, ज्यांनी 4 दिवस प्रचंड मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी, सर्व मॅनेजमेंट कमिटीने जो विश्वास दाखवला होता तो विश्वास सार्थक ठरवला. मॅनेजर, आपण या आपला विशेष सन्मान केला जाईल. सर्व जे आमचे कमिटी मेंबर आहेत त्यांना विनंती असेल आणि सर्व जे आमचे पाहुणे इथे आहेत नक्कीच त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वांना पाणी असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल, चहा असेल, यापासून ग्राउंड लेवलला जेवढ्या सुविधा असतात तेवढ्या सुविधा त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. मॅनेजर यांचा इथे सन्मान होतोय. क्या बात आहे, थंडीचा दिवस आहे त्यामुळे भरपूर शाल त्यांना आपण देतोय. समर्थ कडू अभिनंदन खऱ्या अर्थाने. क्या बात आहे, 7 ते 8 शॉल आपण त्यांना दिलेले आहेत. क्या बात आहे, मॅनेजर यांचे इथे विशेष सन्मान आपण करतोय, कारण की हे पडद्यामागची हिरो आहेत, कारण की यांच्यामुळेच आपण या स्पर्धा संपन्न करू शकलो. मधील चॅम्पियन संघ रोख रक्कम 5 लाख रुपये. संपूर्ण भारतातून एकूण 800 खेळाडू या नक्कीच स्पर्धेमध्ये होते. त्यांना ऐकून नक्कीच या स्पर्धेमध्ये देखील अनेक खेळाडू आपण पाहिले आणि 800 खेळाडूंचा लिलाव झाला. ऑक्शनमध्ये नक्कीच अनेक खेळाडू सिलेक्ट झाले, परंतु या सर्वातून हे 15 खेळाडू नक्कीच ठरलेले आहेत नशीबवान. कारण की मी नेहमीच म्हणतो, जो पहिला क्रमांक मिळवतो त्यालाच महत्त्व असतो. आणि 50 सीझन होऊ द्या, 100 सीझन होऊ द्या, परंतु ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगचा पहिला चॅम्पियन कोण होता याची चर्चा होते. आणि रोख रक्कम आहे 5 लाख रुपये. आदरणीय काल्लेर के दिलेर सुजितदादा पाटील यांच्या माध्यमातून हे 5 लाख रुपयांचं पारितोषिक नक्कीच पुरस्कृत केलेले आहेत. आणि नवीनजी शर्मा नक्कीच फास्ट ट्रॅक लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या माध्यमातून ही क्रिस्टल ट्रॉफी, ब्युटिफुल ट्रॉफी आहे, कारण की भरपूर वजन देखील आहे. आणि नक्कीच ही ट्रॉफी आठवणीत राहील सर्वांच्याच, खास करून टीम ओनर यांच्या. आणि या स्पर्धेमधील अर्थातच ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग सीझन 1 मधील चॅम्पियन संघ आहे मेहरबानजी राजू शिंदे पुरस्कृत संघ ठरलाय अतुल दादा प्रतिष्ठान कराड. सर्व कमिटी मेंबर असतील, व्यासपीठावरती जेवढे पाहुणे आहेत त्यांना विनंती आहे आपण यापुढे आणि आपले शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. अभिनंदन मेहरबानजी राजू शिंदे साहेबांचं आणि अतुल दादा प्रतिष्ठान कराड संघ चॅम्पियन. डीजे मास्टरला विनंती आहे चॅम्पियन सॉन्ग आपण प्ले करा. डीजे मास्टरला विनंती आहे चॅम्पियन सॉन्ग प्ले करा आपण.
आणि मी विशेष धन्यवाद देतो अतुलदादा शिंदे या प्रतिष्ठान टीमला की ज्यांनी मला या संघामध्ये खेळण्याचा चान्स दिला. आणि निश्चितपणे मला एक गोष्ट नशिबपणे सांगावी लागेल की आसमान में तारे ना हो. हमारे चैनल टेनिस